सर्वांना नमस्कार. या स्टोरी माझ्या स्वतःच्या आहेत आणि स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या आहेत, त्यामुळे कुणीही कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये. मग आता आर्यन सरोदियाच्या ऑफिसवर गेला आणि त्याला धमकी दिली आणि परत आला. आणि त्याला जशी अपेक्षा होती तशीच हालचाल सरोदियाच्या CEOनं केली आणि आर्यनने जयला त्याच्या पाठीमागं पाठवला, कारण तो नक्कीच आर्यनला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याच्या नादात चूक करणार हे आर्यनला माहीत होतं. आणि नेमकं सरोदियानं त्या मुलीकडून लगेच ओरल प्रूफ घेतलं आणि रेकॉर्ड केलं आणि तिला मारण्यासाठी माणसं पाठवली. पण त्याचवेळी त्या CEOच्या मोबाईलवर सुद्धा एक व्हिडिओ गेला आणि तो व्हिडिओ बघितला आणि तो फार घाबरला, कारण त्या व्हिडिओमध्ये त्याच्या मुलांची शाळा दाखवली होती आणि 2 छोट्या छोट्या बाहुल्या दाखवल्या होत्या आणि त्या बाहुल्यांवर चाकूने वार केले होते. आणि जर तू त्या सेक्रेटरीच्या केसालाही धक्का लावला तर तुझ्याही मुलांची अवस्था अशीच होईल, जर ती मेली तर. एवढं लक्षात ठेव, असं त्याला सांगितलं. आणि त्यानं जागेवर त्याच्या गुंडांना त्या सेक्रेटरीला काहीच करू नका असं सांगितलं आणि त्या सेक्रेटरीचा जीव वाचला. आणि या नंबरवरून तो व्हिडिओ आला होता, त्या नंबरवर कॉल करण्याचा तो CEO खूप प्रयत्न करत होता, पण कॉल लागत नव्हता आणि तो CEO फार अस्वस्थ झाला. नंतर दुसरा व्हिडिओ पडला आणि त्या व्हिडिओमध्ये त्याची शाळेत जाणारी मुलं दाखवली होती आणि जर त्या सेक्रेटरीला काही झालं तर तुझी मुलं संध्याकाळी घरी येणार नाहीत, असा काहीसा तो व्हिडिओ होता. आणि म्हणून तो घाबरलेला होता. आणि तो घाबरत रडत घरी गेला तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, तू इतका का घाबरलेला आहेस, तुला काही होतंय का? आणि तो म्हणाला, आपली मुलं स्कूलमधून आली का? मी स्कूलमध्ये गेलो होतो. ती म्हणाली, हो, मुलं आली आणि खेळायला गेलीसुद्धा. आणि तो म्हणाला, मुलांना बोलवून घे, पटकन बोलवून घे आणि घरातून बाहेर सोडू नको आणि काही दिवस स्कूलमध्ये सुद्धा पाठवू नकोस. आता त्याच्या बायकोला कळत नव्हतं की तो इतका का घाबरला आहे. मग ती म्हणाली, तू मला सांगशील का काय झालंय? आणि तो म्हणाला, तुला म्हणालो की आधी मुलांना घरामध्ये बोलव. आणि मग तिनं मुलांना बोलावलं आणि मुलांना सुखरूप बघितलं आणि त्यांना मिठी मारून तो रडायला लागला. मुलं घरामध्ये सुखरूप होती. मग तो व्हिडिओ मला कोणी पाठवला असेल असा तो विचार करत होता. आणि इकडे आर्यन अर्जुनला फोन करून म्हणाला, डॅड, त्या सेक्रेटरीचा मी जीव वाचवला. आणि अर्जुन म्हणाला, वेल डन टायगर. जर तिला काही झालं असतं तर तिचं रेकॉर्ड केलेलं ते रेकॉर्डिंग जर बाहेर पडलं असतं तर तुझ्या अडचणी वाढल्या असत्या आणि तू योग्य वेळी योग्य डिसिजन घेतलास. मग आता पुढे काय? आणि आर्यन म्हणाला, डॅड, आता हे झालं आतल्या आत. त्याची एक चाल होती ती मी हाणून पाडली, पण आता त्याला पुन्हा एकदा मीडियासमोर आणि जगासमोर एक्सपोज करायचा आहे मला. आणि असा एक्सपोज करायचा आहे की त्यानंतर तो उठलाच नाही पाहिजे. आणि अर्जुन हसून म्हणाला, टायगर, जमिनीवर पडलेलं शेणसुद्धा माती घेऊन उठतं, त्यामुळे समोरचा जशा माणसांमध्ये पडतो तसाच वागतो, त्यामुळे जरा सावध. आपले शत्रू खूप आहेत, पण म्हणून लढणं सोडायचं नाही. आणि आर्यन म्हणाला, हो डॅड, आणि मी आज भेटणार आहे त्या बाकीच्या मुलींनासुद्धा. आणि अर्जुन म्हणाला, ओके, पण टायगर, त्या मुलींना व्यवस्थित आणायचं आणि व्यवस्थित सोडायचं, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. आणि आर्यन म्हणाला, हो. मग आता जयने त्या बाकीच्या 2-3 मुलींनासुद्धा डोळ्यांवर पट्टी बांधून आणल्या आणि 2 मीटिंगच्या मध्ये थोडा वेळ होता आणि त्यावेळी अतुल म्हणाला, अर्जुन सर, हे सगळं कधी संपणार आहे? तसं बघायला गेलं तर तुमच्यासाठी हे काम खूपच मामुलीचं होतं. एका चुटकीसरशी तुम्ही आर्यनला निर्दोष सिद्ध करू शकता. मग ही इतकी लेंदी प्रोसेस का? आणि सरोदियाची कॉलर पकडून त्याच्या कानाखाली द्यायची ना. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, मेरा प्यारा अतुल, मी हे सगळं टायगरला प्रिपेअर करण्यासाठी करतोय.
आणि आता बघितलं का, टायगर आणि त्याचे सोर्स वापरायला सुरुवात केली आहे. तो सगळ्या लेवलला जाऊन स्वतः निर्दोष साबित करतोय आणि तो आता ॲक्टिव्ह मोडवर आला आहे. मला काहीच विचारत नाही, फक्त सांगतोय, माझी मदतही मागत नाही. स्वीटीला प्रपोज करायला जाताना घाबरणारा टायगर कुठे आणि कुठे आत्ताचा हा टायगर. दोघात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही असं म्हणतात ना अतुल, तसंच डिसिजन मेकिंग हा गुण त्याच्यात यायचा असेल तर त्यालाही तेच केलं पाहिजे. आज तो एकटा त्या बिल्डिंगमध्ये गेला आहे आणि तिथं त्यांचा इन फ्युचर बॉस म्हणून वावरतोय. आणि कोणत्या वेळी कोणतं पॅदं बाहेर काढायचं, कोणता सोर्स वापरायचा हे त्याला शिकू दे. प्रत्येक सिच्युएशन आपल्याला काही ना काही शिकवण्यासाठी क्रिएट होत असते अतुल. आणि अतुल हसून म्हणाला, हॅट्स ऑफ यू अर्जुन सर. संकटातही तुम्हाला संधी सापडते आणि आम्ही मात्र रडत बसतो. आणि अर्जुन म्हणाला, मुलीच्या सासूला घाबरून, हो ना, असं म्हणून अर्जुन हसायला लागला आणि म्हणाला, ए अतुल, मधूची काही खबर? तिच्या सासरवरून तिला पुन्हा काही त्रास नाही ना? तसं असेल तर लगेच सांग म्हणावं तिला. आणि यावेळी मी तिच्या सासूला सोडणार नाही बरं का. पॅराशूटमध्ये बसवून अरबी समुद्रात पाठवीन आणि परत न येता तिकडंच त्या पॅराशूटची हवा काढेल. तसा अतुल खूप हसला आणि म्हणाला, इस बात के लिए भी आपको हॅट्स ऑफ यू. कमाल आहात तुम्ही. आणि आता चला, पुढच्या मीटिंगची वेळ झाली असं म्हणून ते दोघेही मीटिंगला गेले. आणि संध्याकाळ झाली आणि आर्यन स्वतः तिथं गेला आणि म्हणाला त्या मुलींना, तुम्ही ज्या कंपनीसाठी काम करता आणि काय काम करता हे मला माहीत आहे, पण या कामाचा शेवट भयानक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आणि त्या कामाचा शेवट आहे मृत्यू. तशा त्या मुली घाबरल्या आणि त्यांची बॉडी लँग्वेज पूर्ण चेंज झाली. त्यांना घाम सुटायला लागला, पण आता काही बोलू शकत नव्हत्या कारण त्यांचे तोंड चिकटपट्टीनं बंद केले होते. आणि आर्यन म्हणाला, तुमच्यापैकी जिला बोलायचं आहे ना तिनं बोट उचलून सांगा. आणि आता मुलींचे हात पाठीमागे बांधले होते. एका मुलीनं बोट उचललं आणि ते आर्यनच्या माणसानं बघितलं आणि तिचं तोंड उघडलं आणि ती म्हणाली, तुम्ही कोण आहात? आम्हाला इथे का आणलं आहे? आणि आर्यन म्हणाला, ते नंतर सगळं कळेलच, पण सध्या मी काय सांगितलं त्यावर फोकस करा. तुमचं आयुष्य धोक्यात आहे. तुम्ही त्या कंपनीसाठी मोहरा आहात आणि ज्या दिवशी ती कंपनी अडचणीत येईल ना, त्या दिवशी तुमचंसुद्धा जीव धोक्यात आहे. कारण बुडणारं जहाज सगळ्यांना घेऊन बुडत असतं, एवढं लक्षात ठेवा. आणि ती मुलगी म्हणाली, हे कशावरून तुम्ही बोलता? उलट तुम्ही आम्हाला इथं किडनॅप करून आणलं आहे. आणि आर्यन म्हणाला, ठीक आहे, तुमच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीसोबत आज काय घडता राहिले ते तुम्ही स्वतः बघा आणि मग मला सांगा. असं म्हणून आर्यननं एक इशारा केला आणि सगळ्या लाईट्स बंद केले आणि अंधार केला. आणि त्या मुलींचे डोळे मग नंतर उघडले आणि त्यांच्यासमोर स्क्रीनवर एक व्हिडिओ लागला आणि त्यामध्ये तो CEO त्या सेक्रेटरीला मारण्याचे आदेश देतोय. त्याच्या गुंडांनाही स्पष्ट दिसलं आणि तो म्हणत होता की आता आपलं काम झालं आहे आणि तिचा वापर करूनही झाला आहे, तर तिचा कायमचा काटा काढा आणि मग सगळा आरोप आर्यन देसाईवर येईल. आणि हे बघून त्या मुली घाबरल्या आणि आता पुन्हा त्यांचे डोळे बांधले, पुन्हा स्क्रीन बंद झाली आणि पुन्हा लाईट लागल्या. आणि आर्यन त्या मुलींना म्हणाला, आता बोला, आता काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि मग दुसऱ्या मुलीनं बोट वर केलं. मग तिच्या तोंडावरची पट्टी उघडली आणि ती म्हणाली, सर मला माहीत आहे तुम्ही कोण आहात. खरं तर आम्ही तुम्हाला ओळखू नाही म्हणून तुम्हाला वाटलं असेल तुम्ही आम्हाला डोळे बांधून आणलं, पण मी तुम्हाला ओळखलं आणि खरं तर तुम्ही आमच्या भल्यासाठीच आम्हाला इथे आणलं. आणि पाठीमागे सुद्धा तुम्ही जे काही केलं सगळ्या मुलींच्या भल्यासाठीच केलं आणि आताही तुम्ही आम्हाला सावध केलं, त्यासाठी थँक्यू. पण यानंतर आम्ही काय करू? आर्यन म्हणाला, ती मुलगीसुद्धा मला असंच म्हणाली. माझं ऐकून माझ्यासमोर तिनं सगळं कन्फेशन दिलं सरदिया कंपनीच्या विरोधात.
त्यानंतर मात्र ती पलटली. त्या CEO ला मिळाली आणि माझ्या विरोधात बोलली आणि मला माहीत आहे यासाठी सुद्धा तिला मजबूर केलं, तिच्या घरच्यांना किडनॅप केलं आणि माझ्या विरोधात तिला बोलायला लावलं. भविष्यात तुमच्यासोबत ते होणार नाही हे कशावरून? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की माझी साथ द्या. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, कारण असं तर मी साबित होणारच आहे निर्दोष. त्या CEOनं माझ्याशी पंगा घेऊन सापाच्या शेपटावर पाय दिला आहे आणि ती कंपनी आता फिनिश होणारच आहे आणि तुमचा जॉब राहणार नाही, कारण ज्यांनी तुम्हाला जॉब दिला ते स्वतः जॉब शोधत फिरतील. मग मी सांगतो ती ऑफर चांगली आहे, ती ऑफर स्वीकारा आणि मला मदत करा, जेणेकरून हा मुद्दा माझ्यापर्यंत न राहता पूर्ण व्हायरल होऊ द्या आणि सगळ्यांनाच कळू द्या की ते काय करतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मला निर्दोष साबित करण्यासाठी तुमची मदत घेत नाहीच, कारण मला निर्दोष करणारे अनेक पुरावे आहेत माझ्याकडे. पण मी हे सगळं करतोय ते तुमच्यासाठी आणि बाकीच्या मुलींसाठी, ज्या तुमच्यासारख्याच या चुकीच्या मार्गाला लावल्या जातात. जॉब करताना तुम्हाला वेगळी गोष्ट सांगितली जाते आणि नंतर जॉबवरून काढून टाकू म्हणून आणखीन काहीतरी वेगळं करायला भाग पाडलं जातं. आणि मुली बोलत नाहीत पुढे येऊन. भीती, बदनामी, मजबुरी या कारणांमुळे त्या गप्प बसतात. पण मी तुम्हाला अभय देतोय, तुमचा जॉबही सुरक्षित राहील, तुम्हीही सुरक्षित राहा, कारण जिथं आपण काम करतो तिथं सुरक्षित राहण्याचा हक्क आहे मुलींना आणि हे कायद्यामध्ये सुद्धा आहे. आणि जिथं मुली काम करतात तिथं सुरक्षित वातावरण देणं कंपनीचं काम आहे. मग मला सांगा, तुम्ही मदत करायला तयार आहात? आणि त्या मुली लगेच हो म्हणाल्या. आणि तुम्ही आम्हाला फक्त सांगा आम्ही कोणत्या न्यूज चॅनलवर येऊन बोलायचं आहे, आम्ही तिथे येऊन बोलतो असं त्या म्हणाल्या. आणि आर्यन म्हणाला, तुम्हाला तिघींनाही एका सेफ जागी हलवण्यात येतील, जिथं तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत बोलू शकता. जय अंकल, असं म्हणून त्याने त्या मुलींना लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर सोडायला सांगितलं आणि जय रातोरात त्या मुलींना तिकडं घेऊन गेला, अगदी सेफ. आणि मग घरी येऊन आर्यन निवांत झोपला. जयकडून अर्जुनला त्यानं काय काय केलं हे कळलं आणि आर्यनने ऋषीला फोन केला आणि म्हणाला, ऋषी काय करतोस? त्याचवेळी ऋषी घरीच होता, परीला ज्यूस पाजत होता आणि परी नखरे करत होती. हाय ऋषी, असं आर्यन हसून म्हणाला. आणि ऋषीसुद्धा हसून म्हणाला, हाय, प्लीज तू समजून सांग ना तुझ्या फ्रेंडला, एकतर मला जास्त वेळ नसतो आणि ही खाण्यापिण्याचे नखरे करते. आणि आर्यन हसून म्हणाला, ऋषी, या बाबतीत मी तुझी काहीच हेल्प नाही करू शकत, कारण मी सुद्धा सध्या त्याच फेजमधून जातोय आणि आता इतकं तर करावंच लागेल. पण तरीही आर्यन परीला म्हणाला, परी प्लीज तुझं काय असेल ते पटकन करून घे, मला त्याच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग परीनं ऋषीच्या हातातून ग्लास घेतला आणि म्हणाली, मी संपवते एवढं, तू जा. मग आर्यननं खूप कॉन्फिडेन्शियल बोलणं असल्यामुळे ऋषीला बाजूला बोलवून घेतला आणि मी आज काय काय केलं ते सगळं खरं खरं सांगितलं. आणि ऋषी म्हणाला, स्मार्ट बॉय, चांगलं केलंस माझ्या कानावर घातलं ते. नंतर उद्या त्या मुलींना तू जबरदस्ती किडनॅप केलं असा तुझ्यावर आरोप यायला नको. आणि एक काम कर, एक लेखी अर्जसुद्धा दे, तू रीतसर ये माझ्या ऑफिसला, मग तू सेफ राहशील. कारण जरी तू त्या मुलींना वेगळ्या कारणासाठी किडनॅप केलं असेल आणि सेफ ठेवलं असेल तरी हीच गोष्ट पुन्हा तुझ्या अंगलट येऊ शकते. पण जर माझ्याकडे लेखी असेल तर मी सांगू शकतो की हे सगळं माझ्या परवानगीनं झालं आणि माझं त्याच्यावर लक्ष आहे आणि तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, निदान त्या मुलींना पळवून नेलं म्हणून तरी. आणि आर्यन म्हणाला, थँक्यू सो मच ऋषी, मी उद्या येतोय आणि तुला माझ्या हँडरायटिंगमध्ये अर्ज देतो. आणि ऋषी म्हणाला, ओके, कारण स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा एक मार्ग तू वापरतोस ते चालतं. आणि आर्यन म्हणाला, ओके, आणि फोन ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन ऋषीनं सांगितलं तसा अर्ज दिला. आणि तरीही इकडं या सरोदियाच्या CEOची अजून जिरलीच नव्हती आणि त्यानं आता आर्यन विरोधात खोटे पुरावे म्हणजेच खोट्या खोट्या मुली गोळा करायचं ठरवलं. त्यानं न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली, सेक्रेटरीच्या पदासाठी मुलगी हवी आहे म्हणून. आणि बऱ्याच मुली आल्या आणि त्या सगळ्यांना एकत्रच बोलावलं आणि समोर बसवलं. आणि तो CEO खूप घाणेरडा इंटरव्ह्यू घ्यायला लागला आणि तो मुलींची इंटरव्ह्यू घेताना म्हणाला, तुम्हाला इथे जॉब करताना हवी तेवढी रक्कम मिळेल,
पण तुम्हीसुद्धा आपल्या कंपनीसाठी हवे ते करायला तयार आहात का? आणि त्या मुली लगेच म्हणाल्या, हो, पगार चांगला असेल तर काय हरकत आहे, आणि तुम्ही सांगाल ते आम्ही करू. आणि तो मुलगा म्हणाला, असं तर सुरुवातीला सगळेच म्हणतात, पण जेव्हा खरोखर काम करायची वेळ येते तेव्हा मागे हटतात. मग तुम्ही मला खात्रीपूर्वक सांगा की तुम्ही मी सांगेल ते काम करणार. आणि आता त्या मुलींना ते कळत नव्हतं की नक्की काय काम असेल. आणि तो CEO त्या मुलींना त्या कंपनीसाठी शहीद व्हायलाच सांगत होता आणि त्यांची मानसिक तयारी करून घेत होता. मग तो म्हणाला, ओके, मग मी तुमच्या पुढे असा टास्क देतो की, असं म्हणून त्यानं त्यांच्यासमोर काही पैसे ठेवले आणि म्हणाला, जी मुलगी जास्तीत जास्त तिचे कपडे काढेल इंटरव्ह्यूमध्ये, तिनं ते पैसे उचलायचे आणि मी तिची निवड करणार आणि तिचा जॉब फिक्स. आणि हे ऐकून मुली चकित झाल्या आणि तो म्हणाला, चला करा सुरुवात. असं म्हणून तो 40च्या घरातला CEO त्या कोवळ्या कोवळ्या मुलींकडे वखवकलेल्या नजरेने बघू लागला. आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.